अरे बाळा, आता तो वेटर आला होता ना, यांना वेफर्स देऊन गेला. तो त्याचा नॅपकिन तिथेच विसरून गेलाय. तो बघ, नंतर शोधत बसेल. देशील त्याला? हो हो काकू देतो. अहो दादा, तुमचा नॅपकिन होता इथे. इथे ठेवाल प्लीज. हो. आत्ता येईल खरी मजा. दारूमुळे तू माझ्या मुलाचा जीव घेतलास ना, आता हीच दारू तुझा जीव कसा घेते ते बघ. थँक्यू. वेलकम. वेटर, ओके. इथे काय फक्त सरबतच आहे का? नाही म्हणजे खायला काही मिळेल का? म्हणजे पनीरचं काही आहे का? पनीर चिली आहे, पनीर टिक्का आहे. काय झालं? वास कसला येतोय? वास? हे तुझंच आहे ना? हो माझं. दारू? हा? तू दारू पिऊन आलायस इथे? बघा बघा, अहो बघा, हा वेटर दारू पिऊन आला इथे. शी! घाणेरडा. आणि त्या घाणेरड्या हाताने सगळ्यांना खायला पिला देतोस तू, आणि आम्ही तसंच खातोय. कमाल झाली बाई. शी! प्लीज प्लीज. काय प्लीज काय? काही ऐकायचं नाहीये तुझं. काय खोटं बोलते मी? इथपर्यंत वास येतोय. तुम्हाला पाहिजे तर या ना इथे. इथे येऊन बघा, खात्री करून घ्या. घ्या घ्या, याचा वास घेऊन बघा ना. बघा, म्हणजे तुमची पण खात्री पटेल. हे बघा प्लीज, तुम्ही शी! ओरडू नका. घाणेरडा. मला काही ऐकायचं नाहीये तुझं. हे बघा, ऐका. तू? अरे अरे, तू या घरचा मुलगा आहेस ना? आणि तू असं वेटरच्या वेशात का फिरतोयस? काकू अरे अरे, तुझ्या भावाचा साखरपुडा आहे हा, सख्या भावाचा. आणि तू असा वेश बदलून फिरतोयस? अहो बघा बघा, हा बघा, ओळखलत का याला? हा दीप 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 गायकवाड, या घरचा मुलगा. दारू पिऊन वेटर बनून फिरतोय सगळीकडे. का रे का? तुझ्या घरच्यांनी सांगितलंय का इथे तोंड दाखवायचं नाही म्हणून? बघा बघा, हे श्रीमंत लोक बघा, काय यांचे एक एक खेळ असतात. काकू 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 काकू, जाऊ दे ना, सोडून दे. सोडून द्यायचं? अगं, तुझ्या भावाला सुद्धा यांनीच मारलंय ना? आणि ह्याला सोडून द्यायचं? असं कसं सोडायचं ह्याला? हो, आमच्या श्रीमंतीबद्दल तुम्ही नका बोलू. तुम्ही तुमचे मॅनर्स बघा ना जरा. या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं का तुम्हाला? नाही ना? तरी न बोलता आलात ना इथे. जसं तुम्ही आमंत्रण दिलंच असतं. अहो, तुमच्या घरातल्या माणसांनी आमची 2 माणसं मारली आहेत, विसरलात? तो एक ऍक्सिडेंट होता आणि त्याची केस चालू आहे अजून. सुरू आहे हो, पण ज्यांनी मारलं तो बिंदास फिरतोय सगळीकडे. मग माझा जीव शांत कसा राहील? तुम्ही श्रीमंत आहात, पैसा आहे ना तुमच्याकडे, म्हणून हा खुनी, हा दारुड्या इथे मोकळा फिरतोय. काकू, बास झालं, बास झालं. अति बोलताय आता तुम्ही. काकू काकू, ऐक ना, तू जरा शांत हो. नाही, ही ती वेळ नाहीये. नको ना हे सगळं बोलू. जरा शांत हो प्लीज. ज्योती, अगं पण मी काय? ताई ताई, बास. हे बघा, आपण नंतर बोलूया सगळं. जरा तुम्ही. अहो, नंतर काय आणि आता काय? सत्य बदलणार आहे का? बस बस बस.
काका, जे झालं ते झालं, आता राहू दे प्लीज. याला तर मी आज काका काका, हे बघा, जी जी काही शिक्षा द्यायची ती नंतर द्या, आता नको. आता सगळी बाहेरची माणसं आहेत, त्यांच्या समोर काही नको. हे बघा, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळं चांगलं चालू आहे ना, ते चालू राहतो प्लीज. हे ज्ञान जे आमच्या समोर पाजळतेस ना, ते जरा त्यांना दे. हे सगळं ना त्यांनी सुरू केलंय, आणि का म्हणून आम्ही सहन करायचं सगळं? काय सहन केलं तो तुम्ही? आत्या, मला कळतं तुमचं बरोबर आहे, पण राग करून काहीच होणार नाही ना. तुम्ही जरा शांत व्हा. आणि काकू, हे बघ, प्लीज शांत हो. हे सगळं तू खूप चुकीचं केलंस. ही वेळ बरोबर नव्हती अगं. तू प्लीज जरा शांत हो अगं, प्लीज. अगं पण ज्योती, बास ताई बास. हे बघा, हा साखरपुडा व्यवस्थित पार पाडावा असं आम्हाला वाटतं. आणि आता उगाच काहीतरी कारण कडून गोष्टी वाढवू नका. कारण नसताना हा इथे दारू पिऊन आला आणि तुम्ही एक मिनिट. हे बघा, तुमची इच्छा नाही ना मी इथं थांबावं. मी आत्ताच्या आत्ता जातो. हा साखरपुडा माझ्या भावासाठी खरंच खूप महत्वाचा क्षण आहे. त्याच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस आहे, आणि त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे. मी जातो इथून. तुम्ही प्लीज त्रास करून घेऊ नका. तुला सांगितलं होतं. वा, सगळंच कसं चांगलं चाललं होतं नाही. आत्ता खरी मजा यायला लागली. दीपचा अपमान म्हणजे माझ्यासाठी प्रचंड आनंदाची गोष्ट आहे. आता असे अनेक अपमान आणि त्रास नेहमीच तुला सहन करावे लागतील दीप, आणि ह्याची मी काळजी घेईन. या घरातलं कुठलंही कार्य आनंदाने पार पडलेलं मला अजिबात आवडणार नाही, आणि मी तसं होऊ पण देणार नाही.